Welcome students. Today in this lecture we will see about different types of fusions and different types of fruit formation. First one is the apomixis. Definition: it is the phenomenon of formation of embryo through a sexual method of reproduction, that is without formation of gametes and fertilization. We know that there are two types of reproduction. One is sexual method and other one is asexual method of reproduction, and that asexual method of reproduction is also known as apomixis. Apo is without and mixis is the fusion. That means it is the phenomenon that is occurring without formation of gametes and fusion, that is fertilization, but still there is formation of embryo, and this method is known as apomixis. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला माहीत आहे की गॅमेट्स जे आहेत हे तयार व्हावे लागतात आणि दोन गॅमेट्सचं फ्युजन झाल्यानंतर म्हणजे फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर एम्ब्रियो हा तयार होत असतो. ती मेथड म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन झाले. परंतु असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्सही तयार होत नाहीत आणि फर्टिलायझेशनही होत नाही, तरीही एम्ब्रियो हा तयार केला जातो, अँड दॅट मेथड इज नोन ॲज ॲपोमिक्सिस. It is unusual sexual reproduction where there is no meiosis and syngamy. आता मिओसिस होत नाही कारण गॅमेट फॉर्मेशन होत नाही, म्हणजे मिओसिसही होणार नाही आणि फर्टिलायझेशन होणार नाही, म्हणजे दॅट इज सिनगॅमी इज ऑल्सो ॲब्सेंट. सिनगॅमी म्हणजे काय? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. तर मग या ठिकाणी गॅमेट्सही प्रोडक्ट होत नाहीत, त्यासाठी मिओसिस डिव्हिजनची आवश्यकता नाही आणि गॅमेट्सचं फ्युजन देखील होत नाही. एम्ब्रियो डेव्हलप्स इन द ओव्ह्यूल अँड ओव्ह्यूल डेव्हलप्स इनटू सीड. बाकी मेथड सेम आहे. हा एम्ब्रियो ओव्ह्यूलमध्ये तयार होतो आणि ह्या ओव्ह्यूलचं नंतर सीडमध्ये रूपांतर होते. ॲपोगॅमी: when a gametophyte or cell produces embryo-like structure without fertilization, it is known as apogamy. Similar here, गॅमेट्सच फ्यूज होत नाहीत किंवा तयार होत नाहीत आणि त्यामुळं जो तयार झालेला एक गॅमेटोफाइट आहे किंवा जी सेल आहे दॅट प्रोड्युसेस, त्याच्यापासूनच एम्ब्रियो लाईक स्ट्रक्चर तयार होत आहे, विदाऊट फर्टिलायझेशन होते, अँड दॅट इज ॲपो इज विदाऊट अँड गॅमी इज द fertilization. Without fertilization embryo तयार होतो. So this method is known as apogamy. Next is apospory. Similarly, apo is without and spore is the formation of spore. When a diploid sporophyte cell produces a diploid gametophyte without undergoing meiosis is called as apospory. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, आपल्याला माहीत आहे की गॅमेटोफाइट तयार होण्यासाठी अगोदर डिप्लॉइड स्पोरोफाइट मदर सेल पाहिजे आणि नंतर तिच्यापासून मिओसिस होऊन मग गॅमेट तयार होतात. परंतु इथं काय आहे, मिओसिस होणार नाही, म्हणजे जी डिप्लॉइड स्पोरोफाइट मदर सेल आहे तीच जशाला तशी डिप्लॉइड गॅमेटोफाइटमध्ये डेव्हलप होते, आणि धिस मेथड इज नोन ॲज ॲपोस्पोरी. एक्झाम्पल इज ऑरेंज ऑर मँगो. देन टाइप्स और कॅटेगरीज ऑफ ॲपोमिक्सिस. या ॲपोमिक्सिसचे प्रकार पाहूया. देअर आर 3 कॅटेगरीज. वन इज रिकरंट ॲपोमिक्सिस, सेकंड वन इज नॉन रिकरंट, अँड थर्ड वन इज ॲडव्हंटेटिव्ह ॲपोमिक्सिस. फर्स्ट वन इज रिकरंट ॲपोमिक्सिस. when the embryo sac arises either from an archisporial cell or from other part of nucellus, it is known as recurrent apomixis. आता युजली काय होतं आहे, न्यूसेलसची जी सेल आहे त्यापैकी एक आर्किस्पोरियल सेल म्हणून डेव्हलप होऊन तिच्यापासून मेगास्पोर मदर सेल ही तयार होत असते, आणि मग त्या मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस डिव्हिजन होते आणि 4 मेगास्पोर तयार होऊन 3 डिजनरेट होतात. एका मेगास्पोरपासून एक फिमेल गॅमेटोफाइट हा तयार केला जातो. परंतु जेव्हा embryo sac is developed, but that is developed directly from the archisporial cell किंवा other part of nucellus. न्यूसेलसच्या इतर भागापासून जेव्हा एम्ब्रियो सॅक हे स्ट्रक्चर तयार केलं जाते, ॲट दॅट टाईम इट इज नोन ॲज रिकरंट ॲपोमिक्सिस. देन डिप्लोस्पोरी.
The unreduced embryo sac is derived from diploid megaspore mother cell, that is डिप्लोस्पोरी. डिप्लो ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचे 2 सेट आहेत, म्हणजेच एम्ब्रियो सॅक आहे, बट दॅट इज डेव्हलप्ड डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. एक्झाम्पल इज टेरॅक्सॅसम. ॲपोस्पोरी. द न्यूसेलर सेल्स गिव्ह राईज टू ॲपोमिक्टिक एम्ब्रियो सॅक. आता ह्यामध्ये ॲपोस्पोरी विदाऊट स्पोर फॉर्मेशन, म्हणजे न्यूसेलरच्या ज्या सेल आहेत ज्यांच्यापासून मेगास्पोर तयार व्हायला पाहिजेत, त्या सेल ह्या डायरेक्टली जेव्हा एम्ब्रियो सॅक तयार करतात, दॅट कंडिशन इज नोन ॲज ॲपोस्पोरी. सेकंड टाईप इज नॉन करंट ॲपोमिक्सिस. When megaspore mother cell undergo meiotic division and haploid embryo sac is formed, it is known as non-recurrent apomixis, जे रुटीनली आपण पाहतो. म्हणजे मेगास्पोर मदर सेल आहे जी की डिप्लॉइड आहे, मिओटिक डिव्हिजन होते जिच्यापासून हॅप्लॉइड एम्ब्रियो सॅक तयार केली जाते, ही रुटीन मेथड. इन दिस टाईप द एम्ब्रियो अरायझेस फ्रॉम द एग बाय पार्थिनोजेनेसिस ऑर फ्रॉम अदर हॅप्लॉइड सेल्स ऑफ गॅमेटोफाइट थ्रू ॲपोगॅमी. आता यामध्ये जो एम्ब्रियो तयार होतो, हा एम्ब्रियो त्या एगपासून तयार होतो, पण डायरेक्टली पार्थिनोजेनेसिस विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स तो तयार झालेला असतो. प्लांट्स प्रोड्युस्ड बाय दिस मेथड आर जनरली स्टराईल अँड दे डू नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. या पद्धतीने जे मिक्सिंग होणारे किंवा तयार होणारे जे काही प्लांट्स असतात, दे आर स्टराईल, त्यांच्यापासून नवीन रिप्रोडक्शन होऊ शकत नाही आणि ते सेक्शुअली मेथडसुद्धा फॉलो करत नाहीत. एक्झाम्पल इज निकोटियाना. Then third one is adventative apomixis. In this type, embryo may develop from somatic nucellus or integuments along with normal zygotic embryo. आता यामध्ये न्यूसेलस किंवा इंटेग्युमेंट्स जे आहेत, न्यूसेलसचे जे कवर इंटेग्युमेंट्स आहेत, त्यांच्या सेलपासून एम्ब्रियो हा तयार केला जातो. इट इज कॉमन इन अगेन मँगो, ऑरेंज अँड लेमन. इट गिव्ह राईज टू अ कंडिशन कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रियॉनी. यामध्ये पॉलीएम्ब्रियॉनी ही कंडिशनसुद्धा बऱ्याच वेळा पाहायला मिळते. जनरली आयडेंटिकल प्लांट्स कॅन बी प्रोड्युस्ड इफेक्टिवली ऑर रॅपिडली बाय ॲपोमिक्सिस. जेव्हा आपल्याला जेनेटिकली सिमिलर प्लांट्स हे तयार करायचे असतात, तेव्हा या मेथडद्वारे इफेक्टिवली किंवा रॅपिड मेथडद्वारे नंबर ऑफ प्लांट्स हे तयार करता येतात. Next bit is parthenocarpy. The parthenocarpy term is coined by Knoll. Definition: the condition in which fruit is developed without process of fertilization. आता रुटीनली आपण पाहतो की फ्रूट तयार व्हायचं आहे म्हणजे फर्टिलायझेशन व्हावं लागतं, कारण फर्टिलायझेशन झाल्यावरच ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये आणि ओव्हरीचं रूपांतर हे फ्रूटमध्ये होत असते. परंतु या ठिकाणी फ्रूट्स आर डेव्हलप्ड विदाऊट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन न होताच फ्रूट हे तयार केलं जातं अँड दॅट फिनॉमेनॉन इज नोन ॲज पार्थेनोकार्पी. इट ऑकर्स नॅचरली इन सम व्हरायटीज ऑफ पायनॅपल, बनाना अँड पपया. In this plant, it seems that the placental tissue in the unfertilized ovary, it produces hormones like auxin, that is indole acid, and which is responsible for enlargement of ovary into fruit. आता या ठिकाणी फर्टिलायझेशन न होताही फ्रूट तयार होते. मग बेसिक फिनॉमिनॉन काय आहे की प्लॅसेंटा जो आहे, प्लॅसेंटा म्हणजे कोणता भाग, ओव्हरीमध्ये ज्या ठिकाणी ओव्ह्यूल हे ओव्हरीला टच केलेलं असते, अटॅच झालेलं असते, त्या भागाला प्लॅसेंटा असे म्हणतात. आणि मग या प्लॅसेंटाद्वारेच काही हॉर्मोन्स तयार केले जातात. ऑक्झिन आहे, इंडॉलॅसिटिक ॲसिड आहे आणि या हॉर्मोनमुळं ओव्हरीची डेव्हलपमेंट होते, त्याचा आकार वाढतो अँड दॅट स्ट्रक्चर सीम्स टू बी फ्रूट. आणि ते स्ट्रक्चर हे फ्रूटसारखं तयार केलं जातं. द फ्रूट रिझेंबल्स टू नॉर्मली प्रोड्युस्ड फ्रूट बट इट इज सीडलेस. फ्रूटसारखं स्ट्रक्चर तयार केलं जातं, परंतु यामध्ये सीड्स, बिया ह्या ॲबसेंट असतात. का? कारण फर्टिलायझेशन न झाल्यामुळं ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये होत नाही. फ्रूट तयार झालं आहे परंतु ओव्ह्यूल हे सीडमध्ये कन्व्हर्ट झालं नाही, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सीड तयार होत नाही. दीज फ्रूट्स आर सीडलेस फ्रूट्स.
It is the development of embryo directly from egg cell or a male gamete. आता यामध्ये ही जी डेव्हलपमेंट आहे, एक तर डायरेक्ट एग सेल हा एम्ब्रियोमध्ये कन्व्हर्ट होतो किंवा मेल गॅमेट जो आहे तो एम्ब्रियोमध्ये कन्व्हर्ट होत असतो. इट इज अ काइंड ऑफ ॲपोगॅमी. बरोबर आहे. हा प्रकार कुणासारखा आहे? ॲपोगॅमी. दॅट मीन्स विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स. Parthenocarpy can be induced artificially by spraying of hormones like gibberellins or by delaying pollination and use of foreign pollens. आता पार्थिनोकार्पी आर्टिफिशियल मेथडने सुद्धा आपल्याला इंड्यूस करता येते. जसं हॉर्मोन गिबरलिनचा जर स्प्रे केला तर ओव्हरीचं रूपांतर हे फ्रूटमध्ये होऊ शकते. याशिवाय डिले पॉलिनेशन किंवा यूज ऑफ फॉरेन पोलेन्स, दुसऱ्या व्हरायटीचे पोलन्स जे आहेत ते जर आपण त्या ठिकाणी डस्ट केले तरीसुद्धा आपल्याला बऱ्या प्रमाणामध्ये सक्सेस हा मिळू शकतो. देन नेक्स्ट कंडिशन इज पॉलीएम्ब्रियोनी. पॉली दॅट मीन्स number of embryos are present. Definition: the condition in which there is a development of more than one embryo inside the seed is called as polyembryony. म्हणजे अशी कंडिशन ज्यामध्ये आपण युजली पाहतो की एका सीडमध्ये एकच एम्ब्रियो असतो, परंतु अशी कंडिशन जेव्हा एका सीडमध्ये नंबर ऑफ एम्ब्रियो प्रेझेंट असतात, दॅट कंडिशन इज नोन ॲज polyembryony. It was first observed by Leeuwenhoek in the seeds of citrus genus. सिट्रस जिनस म्हणजे संत्रा, मोसंबी किंवा लिंबू हा जो ग्रुप आहे यांच्यामध्ये आपल्याला ही कंडिशन्स किंवा ल्युवेनहुक या सायंटिस्टला ही कंडिशन पहिल्यांदा आढळून आली. The additional embryos result from differentiation and development of various maternal and zygotic tissue in the ovule of the seed. आता ही कंडिशन का तयार होते? तर तो जो सीड आहे, ओव्ह्यूलमध्ये तयार झालेला सीड आहे, त्यातला जो झायगोट आहे किंवा मॅटर्नल भाग, गॅयनोशियम किंवा ओव्हरी किंवा ओव्ह्यूलचा जो भाग आहे, याचं डिफरन्सिएशन किंवा डेव्हलपमेंट फास्ट झाल्यामुळं ॲडिशनल तो एम्ब्रियो तयार झालेला असतो. पॉलीएम्ब्रियोनी, ट्रू पॉलीएम्ब्रियोनी. व्हेन मेनी एम्ब्रियो अरायझेस इन द सेम एम्ब्रियो सॅक. एका एम्ब्रियो सॅकमध्ये जेव्हा नंबर ऑफ एम्ब्रियो आहेत, एम्ब्रियो सॅक एक परंतु नंबर ऑफ एम्ब्रियोज हे जास्त, दॅट कंडिशन इज नोन ॲज ट्रू पॉलीएम्ब्रियोनी. सेकंड इज फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. When many embryos arises in different embryo sac in the same ovule. बघा या ठिकाणी ओव्ह्यूल एकच आहे परंतु एम्ब्रियो सॅक ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यांच्यामध्ये नंबर ऑफ एम्ब्रियो जेव्हा तयार होतात, दॅट कंडिशन इज नोन ॲज फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. देर आर अगेन टू टाइप्स ऑफ पॉलीएम्ब्रियोनी. वन इज adventative polyembryony, a condition in which embryo develops directly from a diploid cell of nucellus and integuments. It is known as adventative polyembryony. जसं आपण पाहिलं ॲडव्हान्टेटिव्ह ॲपोमिक्सिस जो प्रकार होता त्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन, अ कंडिशन इन विच एम्ब्रियो डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम द न्यूसेलस किंवा इंटिग्युमेंटच्या ज्या सेल आहेत यांच्यामध्ये कुठलंही डिव्हिजन न होता डिप्लॉइड सेल्स आहेत या जशाला तशा डेव्हलप होत जातात आणि त्यांच्यापासून नंबर ऑफ एम्ब्रियोज हे तयार केले जातात. एक्झाम्पल इज सिट्रस. सच कंडिशन्स आर ॲडव्हान्टेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. सेकंड वन इज क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी. इन दिस टाइप झायगोट प्रोएम्ब्रियो समटाइम डिवाइड्स इंटू मेनी पार्ट्स और युनिट्स. सच कंडिशन इज क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी. आता यामध्ये काय होतं आहे, एकच मेल गॅमेट एकच फिमेल गॅमेट तयार होतात, त्यांच्या फ्युजनपासून एक डिप्लॉइड झायगोट हा तयार होतो. सुरुवात एकापासूनच होते परंतु पुढे काय, जेव्हा ह्या झायगोट प्रो एम्ब्रियोमध्ये कन्व्हर्ट होतो, दोन सेलच्या प्रो एम्ब्रियोमध्ये जेव्हा कन्व्हर्ट होतो तेव्हा त्याच्यामध्ये रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होत राहतात, क्लिवेज फॉर्मेशन होतं आहे आणि मग तयार झालेल्या ज्या काही डॉटर सेल आहेत डिप्लॉइड त्या वेगवेगळ्या एम्ब्रियो मध्ये डेव्हलप होत राहतात. अशा कंडिशनला काय म्हणतात, क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी. मग दोघांमध्ये फरक काय झाला तर ॲडव्हान्टेटिव्ह जे आहे तर त्यामध्ये
नंबर ऑफ झायगोट सुरुवातीलाच तयार होतात, परंतु क्लिव्हेजमध्ये सुरुवातीला झायगोट एक आहे, परंतु नंतर त्यामध्ये मायटॉटिक डिव्हिजन झाल्यामुळं नंबर ऑफ एम्ब्रियो हे तयार केले जातात. देन सिग्निफिकन्स ऑफ पॉलीएम्ब्रियॉनी. पॉलीएम्ब्रियॉनी इन्क्रीजेस चान्स ऑफ सर्वायवल ऑफ न्यू प्लांट. न्यू प्लांट सर्वायवलचा चान्स हे वाढवतात का? कारण नंबर ऑफ एम्ब्रियो ॲट अ टाईम एका सीडमध्ये अवेलेबल असतात. देन न्यू सेल्युलर ॲडव्हेंटिटिव्ह पॉलीएम्ब्रियॉनी इज ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. याचा जास्त उपयोग हॉर्टिकल्चरमध्ये केला जातो. जेनेटिकली युनिफॉर्म पॅरेंटल टाईप सीडलिंग्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम न्यू सेल्युलर एम्ब्रियोज. आता जे न्यू सेल्युलर एम्ब्रियोपासून तयार होणारे सीडलिंग्ज आहेत त्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ जेनेटिकली सारखे प्लांट्स हे तयार करता येतात. देन नेक्स्ट टर्म इज अगॅमोस्पर्मी. Here plants produce seeds but embryo inside the seed is produced without meiosis and syngamy. या ठिकाणी सेम आहे, जसं आपण ॲपोगॅमी असं म्हणतो तोच प्रकार आहे की यामध्ये सीड्स ह्या तयार होतात, परंतु जो एम्ब्रियो आहे तो मात्र विदाऊट मिओसिस आणि सिनगॅमी तयार झालेला असतो. अँड दिस कंडिशन इज नोन ॲज अगॅमोस्पर्मी. So go through the questions and learn the definitions. Okay, and thank you.